मागचे 20 दिवसामध्ये 3 घटना झालेली आहेत. आणि आपले लहान पोरे गेले आहे, वयस्कर आई गेलेली आहे. आणि हा विषय आता मात्र आपले ह्या गावाचा नाही राहिला. याच्याशिवाय शिरूर सोबत आपला आंबेगाव, आपला जुन्नर, दोन, आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पलीकडे पण जाऊन गेलो आहे. खेडमध्ये पण झाला आहे, पारनेर, त्याच्या पलीकडे जाऊन अहिल्यानगर, नाशिक त्या भागापर्यंत हा विषय पोहोचलेला. म्हणजे काही 2-3 गावाचा विषय राहिलेला नाही आहे, हा खूप मोठ्या परिसराचा विषय झालेला आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की संख्या जी आहे ते आपण एक अंदाज मारतो, 2000 आहे किंवा 5000 आहे किंवा 1000 आहे, आपल्याला सांगता येत नाही. आता या ठिकाणी येण्याची आधी आपण या ठिकाणी आम्ही जे एक बिबट्या पकडलेला आहे त्या बिबट्याला जाऊन पाहिला. आणि तो बिबट्या आतमध्ये होता, पिंजऱ्यात होता. त्यांना बघून मला भीती वाटली. सर्व एवढे लोक सोबत होऊन एवढा भीती वाटली की पिंजऱ्यामध्ये असून सुद्धा. तर आम्ही समजू शकतो की आपले तरुण पोरापोरी बाकी लोक जे समोर त्यांना पाहते तर त्याच्या हृदयाला कशा प्रकारचा धक्का लागत असेल आणि दर दिवशी लागत असेल ते आम्ही समजू शकतो. आणि कशी तणावाची परिस्थिती, कशी भयाची परिस्थिती आहे ते आम्ही समजू शकतो. तर यासाठी हा विषय जे आहे, हा विषयाचा मला मी काल पण याच्याबद्दल खूप चर्चा केली आहे. आणि याची आधी 22 तारीखला जेव्हा घटना घडली होती त्याच्यानंतर सुद्धा मी हा परिसरामध्ये फिरून गेलो होतो. मात्र मी तुम्ही लोकांना तेव्हा भेटलो नव्हतो. मी काय आहे ते बघून गेलो होतो. तेव्हा सुद्धा मी काही शेतकऱ्याशी बोललो होतो. आणि माझा आज सकाळी सुद्धा याच्याबद्दल माननीय वनमंत्री सरांची मीटिंग झाली, कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि मी माझ्या वतीने एकच उपाय सुचवलेला आहे आणि त्याची मान्यता आज सकाळी मी घेतलेली. म्हणून मला यायला उशीर झाला आहे की महत्त्वाचं आहे की आपण लोकांसमोर जाऊ तर काहीतरी निर्णय पण घेऊन जाऊ, कारण एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर निर्णय असा झालेला आहे की आता हा सर्व जे बिबटे आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणीकडून उचलून त्याने सांगितलं त्या सर्वांना वनतारामध्ये शिफ्ट करायचे. वनतारा कुठे आहे ते मी तुम्हाला सांगतो, ते दुसरे राज्यामध्ये आहे. जसं अभयारण्य असतात, जसं जू असतात तशा पद्धतीची जागा असते. त्या जागामध्ये एकदा ते गेला की त्यांना परत बाहेर निघता येत नाही, कारण तिथे कंपाऊंड वॉल आणि सर्व गोष्टी असतात. तर आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आज सकाळीच मंजुरी मिळाली आहे की जे आपण पकडू त्यांना पाठवायचे. म्हणजे इकडे त्यांना पकडून दुसरी ठिकाणी सोडायचे नाही आहे. आणि तसा करताना आपल्याला बरेचशी गोष्टीची आवश्यकता लागणार आहे. आजची परिस्थितीमध्ये आपल्याकडे जेवढे पिंजरे आहे, जेवढे मनुष्यबळ लागते, जेवढे गाड्या लागते, जेवढे कॅमेराज लागते, ट्रँक्युलायझर गन लागते, हे सर्व गोष्टी आपल्याला जर करायची असेल तर हे खूप मोठ्या संख्येने करायची आहे. कारण आपण म्हणत आहोत 2000 आहे, तर 2000 आपण 2 महिने, 4 महिने, 6 महिन्याची वाट पाहू शकत नाही, कारण 10-10 दिवसांमध्ये ही घटना घडायला लागलेली आहे. पुढची घटना कधी घडतील, तासामध्ये घडतील, कधी घडतील तेही आपल्याला सांगता येते. आणि म्हणून यांना तातडीने शिफ्ट करणे आवश्यक आहे.